नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 479.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 530 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 152.22 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 205.57%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सॅफेअर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,549 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 10,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,680 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,213 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.41%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,547 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 12,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,802 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,060.55 रुपये आणि बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 26.88%चे रिटर्न दिले आहे आणि बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 308 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 335.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 92.05 रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 224.38%चे रिटर्न दिले आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने 0.25 रुपीज म्हणजे 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 312.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 384.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 96.80 रुपये आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 215.61%चे रिटर्न दिले आहे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.